नमस्कार मंडळी. लग्नाच्या पंक्तीत मिळणारी विदर्भ स्टाईल झणझणीत अशी वांगे बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. ही भाजी आपण आचारी जशी बनवतात त्या पद्धतीने बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवून ही भाजी तयार होते. तर सगळ्यात आधी तर मी इथे 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत आणि 2 बटाटे घेतलेली आहेत. बटाटे मोठ्या साईजची घेतलेली आहेत. तर हे कापून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी बटाटे कापून घेत आहे. बटाट्याची सालं न काढताच मी कापून घेणार आहे, कारण लग्नाच्या पंक्तीत जी भाजी बनवल्या जातात त्यामध्ये बटाटे असेच घातले जातात. बटाट्यांना मोठ्या मोठ्या आकारामध्येच कापून घेत आहे. कापून घेतल्यानंतर बटाटे पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत, नाहीतर मग बटाटे काळी पडतात. बटाटे कापून झाल्यानंतर इथे वांगे कापून घेणार आहे आणि वांग्यांना पण कापून घेतल्यानंतर पाण्यामध्येच घालून ठेवायचे आहे. तर इथे वांगे आणि बटाटे मी कापून घेतलेली आहेत. आता भाजीकरिता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्याकरिता मिक्सरच्या पॉटमध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा लांब कापून घेतलेला आहे. त्यानंतर खोबऱ्याचे काप घालून घेत आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घालत आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घेत आहे. तर इथे माझ्याकडे कोथिंबीरीचे देठं आहेत, तर ते मी घालून घेत आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेत आहे. आता हे सगळं पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे. चला तर आता भाजीला फोडणी करून घेऊया. तर फोडणी करण्याकरता इथे मी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मी मोहरी घालून घेत आहे. मोहरीला छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचं. जिरंसुद्धा छान तडतडलं की त्यामध्ये 2 तेजपान आणि हिंग घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा. हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, कारण आपण मसाल्यामध्ये जे काही वापरलेलं आहे ते सगळं कच्चं वापरलेलं आहे. तर तेलामध्ये यांना छान परतून घ्यायचं आहे. वाटण्यासोबतच आपल्याला यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे. तर मी इथे कढीपत्ता घालून घेत आहे. सोबतच मी थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मी या भाजीमध्ये थोडा जास्तच तेलाचा वापर केलेला आहे, कारण आपण भाजी बनवतोय आचारीच्या पद्धतीने आणि आचारी जेव्हा आमच्याकडे भाजी बनवतात तेव्हा त्यामध्ये भरपूर तेल असतं आणि त्या तेलाला आमच्याकडे तर्री म्हणतात. आता हा मसाला मी इथे तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याला मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊया. तर 1 चमचा मी इथे घरगुती तिखट घालत आहे. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1/2 चमचा हळद आणि पावाला पण अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे. आता हे सगळे सुखे मसालेसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट फक्त कलरसाठी घातलेला आहे. तुम्हाला जर घालायचा नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. मसाले करपू नये म्हणून मी थोडं पाणी यामध्ये घालून घेत आहे. तर मसाल्यांना तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला माहीत आहे या भाजीला आमच्याकडे लग्नातील आलू वांग्याची भाजी असे म्हणतात. तर आता इथे मसाले तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी इथे एका टोमॅटोची प्युरी घालून घेत आहे. तर ही सुद्धा आपण इथे कच्ची वापरलेली आहे. तर यालासुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. भाज्यांमध्ये जे काही आपण वापरतो ते छान शिजवून घेतल्यानंतरच भाजीला चव छान येते. तर टोमॅटो इथे आपला छान परतला गेलेला आहे. त्याला तेल सुटलेलं आहे कडाने तुम्ही बघू शकता. आता यामध्ये सगळ्यात आधी मी बटाटे घालून घेणार आहे, कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून वांगे घालायच्या आधी आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे. तर बटाट्यासोबतच मी इथे थोडं मीठसुद्धा घालून घेत आहे. तर मीठ मी पूर्ण नाही घालत आहे, अर्धं मीठ मी नंतर घालणार आहे. आता हे बटाटे मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे आहे. बटाटे परतून घेतल्यानंतर बटाटे शिजण्याकरिता इथे मी थोडं पाणी घालून घेत आहे आणि झाकून थोड्या वेळ हे बटाटे आपल्याला 50% शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजवत असताना मध्ये मध्ये आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे. साधारणतः 4 ते 5 मिनटं बटाटे शिजवून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बटाटे 50% आपले शिजलेले आहे. आता यामध्ये मी वांगे घालून घेणार आहे. अर्धं मीठ मी मगाशी घालून घेतलेलं होतं. आता उरलेलं मीठ मी यामध्ये घालून घेत आहे वांग्यांसोबत. आता वांगी छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे.
वांगी मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर इथे मी पाणी सोडत आहे. इथे वांगी शिजण्याकरता जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला भाजीला रसासुद्धा करायचा आहे, तर त्यानुसार सुद्धा पाणी यामध्ये सोडायचं आहे. तर इथे मी प्रत्येक वेळेस गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गॅस मोठी करून याला एक उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर यावर झाकण झाकून वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर साधारणतः 10 मिनटं भाजी शिजवल्यानंतर इथे छान अशी वांगी आणि बटाटी दोन्ही पण शिजलेली आहे. बटाटे आपण आधीच 50% शिजवलेली होती. तर इथे आता आपण चेक करून घेऊया बटाटे आणि वांगी शिजली आहेत की नाही. तर मी सगळ्यात आधी बटाटा चेक करून घेणार आहे. बटाटा शिजला असेल तर वांगी तर शिजणारच आहे. तर इथे बटाटा आपला छान शिजलेला आहे. आता वांगासुद्धा चेक करून घेते. तर इथे वांगीसुद्धा छान शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला तर्रीसुद्धा छान आलेली आहे. म्हणजे आपली भाजी इथे तयार झालेली आहे. फक्त इथे मला रसा करायचा आहे. म्हणजे रसा थोडा कमी दिसतोय, तर मी इथे थोडं पाणी घालून, म्हणजे मी इथे गरम पाणीच घालणार आहे आणि जेवढा रसा हवा आहे तेवढा पाणी घालून इथे रसा करून घेणार आहे. त्याचसोबत मी मगाशी जो अर्धा मसाला ठेवलेला होता पावला, तो घालून घेणार आहे आणि कस्तुरी मेथी घालून घेणार आहे पाव चमचा. तर कस्तुरी मेथीला छान हातावर कुस्करून घालायची. इथे गरम पाणी वापरल्यामुळे याला लवकर उकळी आलेली आहे. आता फक्त काही मिनटं आपल्याला यावर झाकण झाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जो रसा आहे तो एकजीव होईल आणि आपली भाजी इथे तयार होईल. तर यावर मी झाकण झाकून काही मिनटं आता शिजवून घेणार आहे. फक्त 2 मिनटं ही भाजी मी झाकण झाकून शिजवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि आपली भाजी इतकी सुंदर दिसत आहे की बघता क्षणी खाण्याची इच्छा होत आहे. आता गॅस बंद करून घ्यायची आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. तर इथे तयार झालेली आहे आपली आचारी पद्धतीने वांगी बटाट्याची झणझणीत अशी भाजी. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा मग भातासोबत कशासोबतही खाल्ली तरी भारीच लागते. तर अशी ही लग्न समारंभातील आचारी पद्धतीने केलेली वांगी बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटते पुन्हा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.